साधु साधु साधु। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। मागील भागामध्ये आपण 12 पुण्यकर्मामध्ये दानशील याचा अभ्यास केला होता। 3रं पुण्यकर्म आज आपण याचा अभ्यास करूया, ते आहे भावना। भावना नावाचं हे पुण्यकर्म आहे। ध्यान भावना। त्या भावनेमुळे होणारे जे लाभ आहे, कसे होतात आणि कशी भावना केल्या जाते, कशाला भावना म्हणतात, आज आपण हे जाणून घेऊया। या भावनेचा अभ्यास करण्यासाठी आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करूया। जे कुशल चित्त त्याची उत्पत्ती आहे, हे भावना करीत असतो। श्रेष्ठ कुशल चित्ताची उत्पत्ती करीत असते तेव्हा तिची वाढ करत असते, तिला भावना म्हणतात। जे मनाला पुनीत करतात, कुशल विचारांना भरून टाकतो, म्हणून कुशल चित्त निर्माण होतो। त्या कुशल चित्ताची वाढ होते, तिला भावना म्हणतात। तसेच कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे निर्मळ चित्ताची एकाग्रता साध्य होण्यासाठी करावयाच्या अभ्यासाला भावना असे म्हणतात। जेव्हा भावनेचा अभ्यास सुरू केला तेव्हा कुशल चित्त उत्पन्न होते। जोपर्यंत आपण भावना करत नाही, ध्यान भावनेचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत कुशल चित्त उत्पन्न होत नाही। कुशल चित्त उत्पन्न झाल्यानंतर पुन्हा भावनेचा अभ्यास केल्याने जे चित्त निर्मळ झालेलं आहे, तर त्या निर्मळ चित्ताची आपल्याला निरंतर एकाग्रता पाहिजे। निरंतर एकाग्रता यासाठी आपल्याला वारंवार प्रयत्न करायचे आहे। चित्त निर्मळ करून निरंतर एकाग्र राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे। यासाठी आपल्याला त्या चित्ताचा अभ्यास करणे, ते कुशल चित्त दृढ होत असते। अशा प्रकारे आपण जेव्हा भावना करतो, वारंवार निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता साधावी म्हणून प्रयत्न करतो, तेव्हा ते दृढ होते। मन त्या मार्गावर दृढ होते व वाढत असते। चित्ताची निर्मळता वाढत असतो आणि निरंतर एकाग्रता सुद्धा वाढत असतो। जसे कर्मस्थानामध्ये येणारी जी शमत साधना आणि विपश्यना भावना, या दोन्हींना भावनाच म्हणतात। जे आपण शमत भावना आणि विपश्यना भावना या दोन्हीही भावनाच म्हटल्या जातो। परंतु ध्यान भावनेला शमत तसेच मार्ग भावना असे सुद्धा म्हणतात। जी ध्यान भावना आहे तिला शमत किंवा मार्गावर आरूढ करणारी, आपल्या चित्ताला आरूढ करणारी भावना
श्रोतापत्ती, सकृदागामी, अनागामी तसेच अनंत मार्ग भावनेला विपश्यना म्हणतात. म्हणजे ही भावना कोणती की निर्वाण मार्गावर जायचं आहे त्यासाठी केल्या गेलेली भावना. आणि निर्वाण मार्गाकडे जेव्हा वळलो, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी या मार्गाकडे जाण्यासाठी पश्यना करावी लागतो. ज्या 4 पश्यना आहे, कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना, धम्मानुपश्यना, ह्या विपස්සनामध्ये येतात. विशेष रूपाने तपासणे, जाणणे, अनुभवणे. भगवान बुद्धांनी सांगितले की भावना एवं ज्ञानंच मग्गो तीच विपස්සना समथो तीच निदिठा अवथंतर भेदतो. भगवान बुद्ध म्हणतात की विकाराचं जे आवरण करते, जे आवरण रहित राहते, विकाराला जे नष्ट करते, चित्ताला एकाग्र करते आणि एक उत्पन्न चित्त चैतसिकाचे समान रूपाने थांबणे, जे आपल्या मनामध्ये जे विचार उत्पन्न होतात त्या विचारांना स्थिर करते, थांबवते, याला आपण म्हणतो ध्यान लागलं. म्हणजे एकाग्रता साधली. विचारांची जी उत्पत्ती होणार होती बार बार ती उत्पत्ती आता कमी झाली. उत्पन्न होणे, नष्ट होणे, उत्पन्न होणे, नष्ट होणे झपाट्यानं होऊन आता स्थिर झाले. ते मन त्या आलंबनावर एकाग्र होत असतो. म्हणून मनामधले जे चैतसिक धर्म आहे समान रूपाने थांबत असतात. याला ध्यान म्हणतात. जे बाकी ध्यानांगणे आहे त्यामध्ये वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता याने जे युक्त असते. ध्यानाचे जे अंग आहे या 5 गोष्टीने युक्त असते. वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता याने जे युक्त असतात याला शमथ किंवा समाधी असे म्हणतात. ध्यान अलग, समाधी अलग. पण ही समाधीस्थ जेव्हा होतो तेव्हा निरंतर एकाग्रता असते. यामध्ये निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रतेकरिता आपल्याला सम्यक समाधीकडे वळावं लागतो. ही फक्त समाधी म्हणजे चित्ताला एक प्रकारचा अटकाव आहे. एखाद्या विषयावर, एखाद्या आलंबनावर चित्ताला बराच वेळपर्यंत स्थिर करणे, समाधीस्थ होणे. पण निर्मळ चित्ताला निरंतर एकाग्र करणे, एकाग्रता साधणे, ती सम्यक समाधी. निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता ही सम्यक समाधी आहे आणि आपल्याला सर्व काम सम्यक समाधीकरिताच करणे आहे. या प्रकारे 5 आहेत. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, पंचम ध्यान. याला रूपावचर ध्यान म्हणतात. हे 5ही प्रकारचे रूपावर ध्यान आहे, रूपावचर ध्यान म्हणतात. जे 5वं ध्यान संमतांतर्गत एकाग्रता, तेच आलंबन फरकाने अरूपावचर ध्यान आहे. अरूपावचर ध्यानामध्ये उपेक्षा आणि एकाग्रता राहत असते. अरूपावचर ध्यानामध्ये जर आपण गेलो, या रूपावचर ध्यानाच्या पलीकडे रूपावचरामध्ये रूप दिसते, डोळ्यानं रूप दिसते, कानाने शब्द ऐकायला येते, जिभेने रस घेतो, शरीराने स्पर्श जाणतो, मनाने धर्म जाणतो. या प्रकारे आपण जे बाहरी आलंबन आहे त्या बाहरी आलंबनावर ध्यान करून रूपावर ध्यान करतो. जे काही दिसते किंवा ऐकायला येते हे सारे बाहरी याच्यावर रूपावरचं ध्यान आहे, रूपावचर ध्यान. परंतु संमतांतर्गत ज्या मनाकडे एकाग्रता साधल्यानंतर एकाग्र झालेल्या मनाचं ध्यान करणे, ते सुद्धा एक प्रकारचं आलंबन आहे, पण फरकाने अरूपावचर ध्यान आहे.
अरूपावचर ध्यानामध्ये उपेक्षा आणि एकाग्रताच असते. यामध्ये कुठल्याही प्रकारचं आलंबन स्वीकारणे नाही आहे, विचलित होणे नाही आहे. फक्त त्यामध्ये चित्ताला एकाग्र ठेवणे आणि उपेक्षाभाव जे काही उत्पन्न होते त्याप्रती कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, कुठल्याही प्रकारचा आसक्ती नाही, म्हणून समता आहे. त्या ठिकाणी उपेक्षा जे उत्पन्न होते नष्ट होते, उत्पन्न होते नष्ट होते, त्याच्याकडे ना आसक्तीच्या भावाने बघितल्या जात ना द्वेषाच्या भावनेने, तर तिथे उपेक्षा आहे. मन एकाग्र आहे आणि उपेक्षा भाव आहे. जे काही उत्पन्न होते त्याकडे प्रतिक्रिया न करता समतेत राहणे. या अरूपावचार ध्यानामध्ये हे दोन गोष्टी शिल्लक राहतात, जे उपेक्षा आणि एकाग्रता. अरूपावचार ध्यानाची गणना 5व्या ध्यानामध्ये केली आहे. सोबतच अरूपावचार ध्यानामध्ये आलंबनाचे समतिक्रमण, समान रूपाने अतिक्रमण, सम अतिक्रमण होत असते. अंगाचे नाही. अरूपावचार ध्यान 4 आहे. अरूपावचार ध्यान कोणते आहे तर आपल्याला या बाहेरी जगतामधले जे आलंबन आहे त्याला सोडून आपण अरूपावचार ध्यानाकडे वळतो, तेव्हा या 4 प्रकारचे ध्यान आपल्याला लागतात. आकासानंचा यतनं म्हणजे पहिल्या प्रकारचं जे ध्यान आहे ते आकाशाच्या संज्ञेला घेऊन राहणारा. आकाशाची संज्ञा हे आकाश आहे, आकाश आहे, या प्रकारे त्याला बाकीचं काही या रूपावर ध्यानाचं काही देणे घेणे नाही आहे. जे डोळ्याने रूप दिसते, शब्द येतात, या बाहेरी आलंबनाशी काही देणे घेणे नाही आहे. तो फक्त आकाशाच्या संज्ञेला धरून, एकच संज्ञा धरून तो ध्यान करत असतो. दुसरं ध्यान आहे विज्ञानांच्या यतनं, विज्ञानाच्या संज्ञेला धरून ध्यान करत असतो. हे विज्ञान आहे, विज्ञान आहे, या प्रकारे विज्ञानाला धरून ध्यान करत असतो. तिसरं आकिंचन्या यतनं, कोणतीही एक कमी संज्ञा घेतो, छोटीशी एखादी संज्ञा घेऊन ध्यान करत असतो. चौथा आहे नेवसंज्ञा ना संज्ञा यतनं संज्ञा, संज्ञा आहे म्हणू नाही शकत आणि नाही म्हणू शकत नाही. या 2 प्रकारे हे 2 अवस्थेमधलं ध्यान आहे की संज्ञा आहे असं पण म्हणू शकत नाही आणि संज्ञा नाही असं पण म्हणू शकत नाही. या प्रकारचं चौथं ध्यान आहे ते अरूपावचार ध्यान. या स्थितीत राहणारा या प्रकारे 5 रूप ध्यान तसेच 4 अरूप ध्यान समाधीला ध्यानाला शमत म्हणतात. जे अरूपावचार ध्यान आणि रूपावचार ध्यान या प्रकारे 5 रूप ध्यान आहे आणि 4 अरूप. 5 आपण ध्यान पाहिले की यामध्ये काय काय येतो, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, चतुर्थ ध्यान, पंचम ध्यान. या 5 ध्यानाला आपण बघितलं. त्यानंतर अरूपावचार 5व्या याच्यामधून जे 4 ध्यानं आहे ते अरूपावचार आकासानंचा यतनं, विज्ञानानंचा यतनं, अकिंचन्यान यतनं, नेवसंज्ञाना संज्ञा यतनं, हे 4 प्रकारचे ध्यान, अरूप ध्यान, याला शमत म्हणतात. अनित्य, अनात्मा आणि दुःख रूपामध्ये सर्व धर्माचे यथाभूत जसेच्या तसे दर्शनाला विपश्यना म्हणतात. विपश्यना विशेष रूपाने जाणतो. हे सार जे काही आहे ते उत्पन्न होणारं, हे नष्ट होणार आहे, हे सारं अनित्य आहे, नित्य काहीही नाही, म्हणून हे अनित्य आहे. अनात्म, अमर असं काहीही नाही, आपलं म्हणण्यालायक इथे काही नाही, आत्मा नावाची वस्तू नाही, टिकून राहणारं काहीच नाही. आणि दुःख, या जगात दुःख आहे. दुःख रूपात सर्व धर्माचे यथाभूत जसेच्या तसे दर्शन करणे, जसंच्या तसं त्याचं ज्ञान. अनित्य आहे, हे सारं बदलत आहे, परिवर्तनशील आहे, अनित्य आहे. अमर काहीही नाही, टिकून राहणारं काही नाही, आपलं काही नाही,
सर्वच्या सर्व इथेच सोडावा लागतो आणि बदलतो, म्हणून अनात्मा आहे. इथे टिकून राहणारं अमर काहीही नाही. त्यानंतर या जगात दुःख आहे. हे त्रिलक्षणीय सिद्धांत भगवान बुद्धाचा की अनित्य, अनात्मा आणि दुःख याला जसंच्या तसं जाणणे, यथाभूत त्याचं ज्ञानाचं दर्शन, यथाभूतं ज्ञानदर्शनं, जसंच्या तसं ज्ञानाचं दर्शन करणे ही एक प्रकारची विपश्यना म्हणतात. हिला विपश्यना असे म्हणतात. 4 मार्ग ज्ञानाचे आलंबन, 4 मार्ग ज्ञानाचे आलंबन निर्वाण असते. 4 जर मार्ग ज्ञानाचं आलंबन झालं तर निर्वाण प्राप्त होतो. ते या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी आणि अरहंत अशा मार्गातून जात असताना या स्टेप आहे, यांना प्राप्त केल्यानंतर शेवटी निर्वाण आहे. निर्वाण मार्गावर पोहोचत असतो. परंतु मार्गज्ञान निर्वाण प्राप्त करून देणाऱ्या धर्मामध्ये प्रथम आहे. या मार्गाचं ज्ञान होणे हे निर्वाण मार्गाकडे घेऊन जाणार आहे, हे प्रथम आहे. निर्वाण प्राप्त करून देण्याच्या मार्गामध्ये, धर्मामध्ये प्रथम आहे. शमत आणि विपश्यनेला प्राप्त करणेच भावना आहे. आपल्याला शमत भावना करत करत विपश्यनेकडे जायचं आहे आणि विशेष रूपाने ही पश्यना केली तर ती विपश्यना आपल्याला निर्वाण मार्गाकडे घेऊन जात असतो. म्हणून विपश्यना प्राप्त करणेच भावना आहे. शमत आणि विपश्यना निर्वाण नगराला प्राप्त करण्याकरिता रथाची धुरा आणि चुवाप्रमाणे आहे. निर्वाण नगराकडे घेऊन जाऊन ते नगराला त्या प्राप्त करून देणारी जे आहे, जो उद्देश आहे आपला, तो उद्देश पूर्ती करून देणारा आहे, ते आहे शमत भावना आणि विपश्यना. या 2 शिवाय निर्वाण मार्गावर पोहोचू शकत नाही. म्हणून ही धुरा, त्या मार्गाकडे आपला रथ घेऊन जाणारी धुरा आहे. किंवा एखाद्या बैलबंडीचं जू असते, ते पूर्ण बैलबंडी त्या मार्गावर घेऊन जाते. अशा प्रकारे ते जुवाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे रथ, धुरा आणि जू याशिवाय आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही. रथ असल्याशिवाय, त्याला धुरा असल्याशिवाय आणि जू असल्याशिवाय ते रथ आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचप्रकारे शमत आणि विपश्यनेची भावना केल्याशिवाय साधक निर्वाण प्राप्त करू शकत नाही. शमत भावना आणि विपश्यना भावना केल्याशिवाय त्याला निर्वाण प्राप्त होऊ शकत नाही. या प्रकारे उदाहरण देऊन सांगितलं गेलेलं आहे की रथ, धुरा आणि जू हे 3 असल्याशिवाय आपल्या उद्दिष्टापर्यंत रथ पोहोचू शकत नाही. तशाच प्रकारे शमत आणि विपश्यनेची भावना केल्याशिवाय कोणताही साधक निर्वाण मार्गावर आरूढ होऊ शकत नाही, निर्वाण प्राप्त करू शकत नाही. शमन आणि विपश्यनेचा अभ्यास निरंतर केल्यावर सर्व जे काही प्राप्त करायचं आहे त्या सिद्ध्या प्राप्त होते, हे संभव आहे. भावनेच्या मिळणाऱ्या फळावर प्रकाश टाकतेवेळी असे सांगितले गेले आहे की याच जन्मात सुख उपभोगण्याकरिता, विपश्यनेसाठी संसार संपत्तीच्या इच्छेकरिता अर्थात कामसुगती भूमीच्या प्राप्तीकरिता, तसेच 5 अभिज्ञेच्या प्राप्तीकरिता भावना करणे आवश्यक आहे. आपल्याला जे संसाराची संपत्ती पाहिजे असेल, याचं सुख जर भोगायचं असेल, आपल्याला कामसुगती पाहिजे असेल, त्या भूमीमध्ये जन्म पाहिजे असेल, किंवा 5 अभिज्ञेची प्राप्ती करायची असेल, तरी पण आपल्याला करा लागेल तर भावनाच. भावनेशिवाय काहीही प्राप्त होत नाही. म्हणून ध्यान भावना आवश्यक आहे. या भावनेच्या गुणाची चर्चा करताना असे सांगितले जाते की जे सुख ध्यान भावनेच्या अनुभवाचे आहे, ते सुख सत्पुरुषाच्या सुखापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. एखाद्याला भौतिक संपत्ती जे पाहिजे, जे म्हटलं ते प्राप्त होतो, हे भौतिक सुख झालं. परंतु ध्यान भावनेचा जो अनुभव आणि त्याचं जे मिळणारं सुख आहे, त्या
संपत्तीवान धनदौलत असणाऱ्या व्यक्तीच्या सुखापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. कारण निब्बानं परमं सुखं, निर्वाणासारखं या जगात कोणतंही सुख नाही. म्हणून ध्यान करून आपण ध्यान भावना करून जे आपल्याला प्रसन्नता प्राप्त होतो, जो लाभ होतो सुखाचा, तो धनसंपत्ती कमवूनसुद्धा, ऐश्वर्य कमवूनसुद्धा प्राप्त होत नाही. अशा प्रकारचं ते सुख, श्रेष्ठ सुख प्राप्त होत असतो ध्यान भावना करून. ज्या प्रकारे स्वच्छ तसेच मळरहित निर्मळ चित्ताची विपश्यना भावना सुखद असते, ज्यामध्ये मनामध्ये कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष, मोह, क्रोध, ईर्ष्या, अहंकार नाही आहे, अशा निर्मळ मळरहित चित्ताची विपश्यना केव्हाही सुखद असतो. भावना बलाने युक्त असणारा साधक अशा या निर्मळ चित्ताची निरंतरता, याने भावना बलाने युक्त असणारा जो साधक आहे तो 5 अभिज्ञा विशिष्ट ज्ञान, अभिज्ञा म्हणजे विशिष्ट ज्ञानाला प्राप्त करण्यास या प्रकारे सफल होत असतो. ज्या प्रकारे चांगल्या तऱ्हेने साध्य केलेली विद्या, यासाठी कम्मठ्ठानो कर्मस्थानामध्ये चित्ताला लावून एकाग्रतेला बाधक असणाऱ्या आवरणाला नष्ट करून काम विकारावर विजय प्राप्त करीत रूपाच्या गर्वभाराला समाप्त करून अरूप भवाची आसक्ती सोडून संसारातल्या सर्व भौतिक पदार्थाला नाशवान आणि क्षणिक जाणून उत्साह आणि परिक्रमाने युक्त होऊन बोधिपक्षीय धर्माची भावना करून भावना बलाला प्राप्त करणारा संन्यासी साधक म्हातारपण मृत्यूपासून अलग होऊन क्लेशरहित होऊन अद्भुत अतुल्य नित्य अत्यंत शांत निर्वाणाला प्राप्त करीत असतो. या प्रकारे आपल्याला काही गोष्टीचा त्याग करावा लागतो, तेव्हाच ह्या निर्वाणाची प्राप्ती होतो, निर्वाणाचा साक्षात्कार होतो. म्हणून आपल्याला गर्व, कामविकार, संसारातल्या भौतिक पदार्थाची जी आसक्ती आहे, जे नाशवान पदार्थ आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, त्याच्यामध्ये आपला उत्साह उत्पन्न होतो, तो कमी करावा लागेल आणि त्याला दूर लोटावं लागेल. हळूहळू या धम्माची भावना करून भावनेनं युक्त होऊन आपण जो साधक या धर्माची भावना करून आपल्या बलाला उत्पन्न करतो, प्राप्त करतो, तो यापासून त्याचा स्वतःचा बचाव करतो की म्हातारपण, मृत्यू, व्याधी, बिमारी या प्रकारे यापासून तो क्लेशरहित होतो. त्याला कुठल्याही प्रकारचं यापासून दुःख प्राप्त होत नाही. म्हणून अद्भुत असे जे अतुल्य आहे, ज्याची तुलना कोणत्याही वस्तूसोबत, व्यक्तीसोबत, घटनेसोबत करता येत नाही, असं जे आहे ते निर्वाण, नित्य, ते न नष्ट होणार आहे, अत्यंत शांत, मनुष्याला शांत करणारा आहे, अशा त्या निर्वाणाला प्राप्त करीत असतो. तर अशा प्रकारे आपण ध्यान भावना करत असताना शमत भावना आणि विपස්සना याची भावना केली पाहिजे. तर हे भगवान बुद्धाचं जे शिकवण्याची पद्धत आहे, ती शिकवण्याची पद्धत भगवान बुद्ध सर्वप्रथम उठलं सुटलं कोणालाही आनापान दिलं, विपश्यना दिली असं नाही आहे. भगवान बुद्धाची शिकवण्याची पद्धत सर्वप्रथम भगवान बुद्ध त्याच्या चर्येला जाणतात. त्या व्यक्तीची चर्या कशी आहे, तो स्वभाव कसा आहे, याला कोणतं आलंबन सूट होईल, पहिले चित्ताला जाणतात, त्याच्या स्वभावाला जाणतात. चर्येला जाणल्यावर की या व्यक्तीला या प्रकारचं आलंबन दिलं तर लवकरात लवकर प्रगती करेल, म्हणून ते त्याच्या चित्ताची अवस्था जाणून त्याला आलंबन देत होते, कर्मस्थान देत होते. उठलं सुटलं कुणालाही विपश्यना द्या, कुणालाही विपश्यना शिकवा असं नव्हतं. भगवान बुद्ध सर्वप्रथम स्वभावचर्या जाणत होते आणि त्या चर्येला अनुसरून त्याला आलंबन देत होते आणि ते आलंबन त्याला सूट होत होतं आणि लवकरात लवकर तो त्या आलंबनाला ग्रहण करून त्या मार्गावर झपाट्यानं, तेज गतीनं तो त्या मार्गावर प्रगती करीत होता. तेव्हा ते लोक श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अनंत या प्रकारे संख्या वाढली होती. पण आज
विपश्यना करणाऱ्याची संख्या भरपूर आहे, तरी पण एकही त्या स्थळापर्यंत पोहोचत नाही जे स्रोतापन्न आहे, मुक्तीचा स्रोत आहे, निर्वाणाचा स्रोत आहे, त्या निर्वाणापर्यंत पोहोचत नाही. उलट अहंकार वाढतो. शिबिर करणारी सुद्धा शिबिर करतात, तर माझे इतके शिबिर झाले, तुझे किती झाले, इतकेच का झाले, माझे भरपूर झाले. शिबिराने ते आपलं मोजमाप करतात की मी किती दूर पोहोचलो. खूप शिबिरं केले तर खूप माझी प्रगती झाली, परंतु त्याच्यातला अहंकार गेला नाही, तिरस्कार गेला नाही, द्वेष गेला नाही. ह्या साऱ्या गोष्टी जशा तशा आहे आणि वाढत चालल्या, कमी होत नाही. तरी पण तो शिबिराने आपली गणना करतो, मोजमाप करतो की मी प्रगती केली, 50 शिबिर केले तर मी खूप प्रगती केली. पण त्याच्यातला राग, द्वेष, मोह, ईर्ष्या, अहंकार, क्रोध, हेवादावा हे गेलेच नाही, जशीच्या तसेच आहे आणि तो प्रगती मोजत आहे. तर अशा प्रकारे त्याचा गलत प्रशिक्षणाचा परिणाम आहे की त्यांना ज्या प्रकारे भगवान बुद्धांनी चर्येला अनुसरून आलंबन दिले, तसं आजच्या या युगामध्ये कोणीही असं नाही की त्या समोरच्या व्यक्तीला आलंबन देताना त्याची पहिली चर्या जाणेल, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याला काय सूट होते, या प्रकारे जाणेल आणि नंतर त्याला आलंबन देईल, असा दिसणे मुश्किल आहे. असा कोणी शिकवणारा मुश्किल आहे. म्हणून उठसूट कोणीही डायरेक्ट विपश्यना प्रथम नाही, शमत भावना प्रथम आहे. म्हणून शमत भावना न करता, याचा अभ्यास न करता, निरंतर अभ्यास न करता, थोडेसे 2-3 दिवस शमत भावनेचा अभ्यास करेल, आनापानसतीचा अभ्यास करेल, झालं डायरेक्ट विपश्यना. भगवान बुद्धाची ही पद्धत कदाचित नसावी, कारण 40 कर्मस्थान आहे. त्यामधून भगवान बुद्ध कोणाच्या चित्ताला कोणतं कर्मस्थान सूट होते, कोणाची चर्या कशी आहे हे जाणूनच आलंबन द्यायचे. त्यामुळे लवकर निर्वाण मार्गावर जात होते. परंतु आता कितीही आपण विपස්සना केली तरी निर्वाण मार्गापासून आपण असं वाटते कोसो दूर आहोत. अहंकारच पुढे येत आहे, द्वेष पुढे येत आहे, त्यामुळे प्रगती दिसत नाही. म्हणून प्रगती पथावर जाणारा व्यक्ती हा आपल्यातले दुर्गुण शोधून काढून फेकतो की माझे दुर्गुण किती गेले, राग, द्वेष, मोह, क्रोध, ईर्ष्या, अहंकार किती समाप्त झाले, किती कमी झाले, याकडे लक्ष देत असतो आणि तो व्यक्ती निर्वाण मार्गावर जात असतो. तर अशा प्रकारे भावना करत असताना योग्य प्रकारे ती भावना समजून घेतली आणि त्यानुसार जर आपण कृती केली तर भगवान बुद्धाचा धम्म 3ही काळासाठी समान आहे. लाभ तेवढाच देतो. पूर्वी भगवान बुद्ध होते तेव्हाही लाभ तेवढाच देत होते आणि नाही तेव्हाही तेवढाच लाभ देणार आणि पुढे सुद्धा तेवढाच लाभ देणार. कारण बुद्ध वचन हे सत्य वचन आहे आणि सत्य त्याचा प्रभाव समान असतो. सत्याचा प्रभाव, सत्य ज्याने ग्रहण केलं, आत्मसात केलं, त्याला तो प्रभाव येतोच. जसा एखादी जमिनीमध्ये आपण बीज टाकलं तर त्याला जर पाणी मिळालं, हवा आणि उष्णता मिळाली, जमीन मिळाली, निश्चितच तो त्या काळात टाकलेलं बीज असो चाहे या काळात टाकलेलं बीज असो, परंतु क्वालिटी तशी देणार. त्याच प्रकारे ते फुलं फळं देणार, सावली देणार. या प्रकारे धम्माचं तसंच आहे. धम्म हा सत्य आहे, बुद्धवाणी सत्य आहे, परिणाम समान आहे. 3ही काळासाठी परिणाम समान आहे. परंतु प्रगती न होण्याचं कारण कुठेतरी आम्ही चुकत आहोत. धर्म बरोबर आहे, जागेवर आहे, तो बलवान आहे, परंतु आम्हाला ते न समजल्यामुळे किंवा शिकवणाऱ्याने योग्य न शिकवल्यामुळे आणि आम्हाला योग्य प्रकारे आचरणात न आणता आल्यामुळे आमची प्रगती खुंटलेली आहे, प्रगती दिसत नाही असं होतो. म्हणून योग्य प्रकारे भगवान बुद्धाच्या या भावनेला समजून घेऊन जर आपण निरंतर निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता जर असली तर निश्चितच आपल्याला सम्यक समाधी लाभल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपला उद्देश, आपल्या जीवनाचा उद्देश आहे निब्बानं परमं सुखं, सर्वात श्रेष्ठ सुख आहे त्या निर्वाण. आणि निर्वाणाकडे जाण्यासाठी निरंतर निर्मळ चित्ताची निरंतर एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी साधली की निर्वाणाकडे आपली वाटचाल होतो. तर अशा प्रकारे आपण आज ह्या ध्यान भावनेमुळे होणारे लाभ आणि ध्यान भावना कशा प्रकारची आणि किती प्रकारचे ध्यान आहे हे जाणून घेऊन आपण आपल्या
थोडाफार अभ्यास करण्याचे प्रयत्न केलेले आहे. तर याचा आपल्याला लाभ हो आणि ध्यान भावना पक्की हो आणि दुःखातून मुक्तीकडे निर्वाण सुखाकडे आपलं चित हे पुण्यकर्म घेऊन जाओ या प्रकारची मंगल कामना करतो आणि इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. जे काही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म चारही दिशेला असणारे देवतागण स्वीकार करो. गुरुजन आचार्य माता पिता ज्ञातिगण स्वीकार करो. या पुण्याच्या बलाने त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो. बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. साधू साधू. सभेतियो विभज्यन्तु सबरोगो विनाशतु माते भवं त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति मिनाते समिज्जतो.